नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. हे सरकार घोषणाबाद सरकार आहे. योजनांच्या घोषणा करतात, मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करत नाही असा टोला अंबादास दानवे यांनी लगावलाय. त्याचबरोबर पुतण्या मावशीचे प्रेम तसं हे प्रेम आहे. महिलांना सवलती जाहीर करायच्या आणि त्या कमीत कमी महिलांना मिळतील अशा अटी शर्ती घालायच्या. महिलांना न्याय देण्याचं म्हणायचं, पण महिलांवर अन्याय अत्याचार होतो त्याकडे सारासार दुर्लक्ष करायचं. दिवसाढवळ्या मुलींचे खून होतात. आज कित्येक महिला गायब होतात, किडनॅप होतात, बेपत्ता होतात. याचा तपास किती होतो हा प्रश्न आहे. मुलींना जसा मोफत शिक्षणाचा अधिकार आहे तशा सगळ्या शाळेतील सगळ्या सोयी सुविधा मिळायला पाहिजेत. शौचालय सुविधा पुरवल्या पाहिजे. हे सरकार फक्त होर्डिंग्स बाज सरकार आहे. लाडक्या लेकीला असं ठेवतात का? हे खोक्यांचं घोषणावाद्यांचं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार महिलांना न्याय देऊ शकत नाही असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं. सर, एकीकडे मुख्यमंत्री वारंवार म्हणताय की आम्ही महिलांचं सरकार आहोत, म्हणून आम्ही मुलींसाठी फ्री शिक्षाचं योजना पण ह्या अर्थसंकल्पात आणलेलं आहे. आणि दुसरीकडे जर आपण गव्हर्मेंट स्कूल्सला बघितलं असेल, मुंबई पब्लिक स्कूल्स जे आता मुंबईमध्ये आहेत, तर याचं परिस्थिती एवढं बिघडलेली आहे कारण शाळेमध्ये बेंचेस तुटलेले आहे, लाईटी नाही आहे, शाळेमध्ये पाणीसुद्धा नाही आहे, मुलींच्या शौचालयामध्ये दारसुद्धा नाही आहे. जे स्मार्ट बोर्ड्स जे होता ते आता बंद पडलेत. तर अशा परिस्थितीमध्ये मुलींचा विकास कसं होईल, शिक्षा पूर्ण कसं होईल, काय वाटते तुम्हाला? असं तर सरकार हे घोषणाबाज सरकार आहे. हे सरकार घोषणा तर करतं, प्रत्यक्ष अंमलबजावणी कोणतीच होत नाही. पुतना मावशीचं प्रेम म्हणतं तसं यांचं हे प्रेम आहे. महिलांना सवलती जाहीर करायच्या आणि त्या कमीत कमी महिलांना कशा मिळतील अशा पद्धतीनं अटी शर्ती टाकायच्या. महिलांना न्याय देण्याचं म्हणायचं, पण महिलांवर अन्याय अत्याचार होतो त्याच्यावर सारासार दुर्लक्ष करायचं. दिवसा ढवळ्या मुलींवर खून होतात त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. आज या महाराष्ट्रातलं गुन्हेगारीचं प्रमाण बघितलं तर दररोज कित्येक महिला गायब होतात किंवा किडनॅप होतात किंवा मिसिंग असतात. त्याचा तपास किती होतो हा एक माझा सरकारला प्रश्न आहे. शिक्षणाचा विषय घेतला तर आता मुलींना मोफत शिक्षण म्हणतात, पण मुलींना जसं मोफत शिक्षणाचा अधिकार आहे त्या मुलींना शाळेत बसायचा छान डेस्क असला पाहिजे, मुलींना पुस्तक मिळाले पाहिजे, मुलींना दप्तर मिळाले पाहिजे, मुलींचे गणवेश, अजून शाळेत गणवेश मिळालेले नाही. कित्येक शाळा कुठेतरी खुराड्यात चालतात. शौचालयाचं सगळ्या ठिकाणी मुलींसाठी चांगले शौचालय असावे मानतात. कुठं शौचालय, एखादं शौचालय घाण असतं कधीतरी आठवड्या 15 दिवसाला त्याच्याकडे बघितलं जातं, त्याला दरवाजे नसतात, सिक्युरिटी नसते, सगळी घाण साचलेली असतात. मग असं शौचालय, मग ह्या मुलींना न्याय म्हणजे काय? वेगवेगळ्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन ठेवले पाहिजे, हा पण आता बऱ्याच ठिकाणी ते पण आवश्यकता आहे. शौचालय चांगले असले पाहिजे, हे पण आवश्यकता आहे. दरवाजे नसलेले, तुटलेले, घाणेरडे. मग तुम्ही या लाडक्या लेकीला काय असं ठेवत असतात का? लाडक्या लेकीची काय असा लाड करत असतात का? आणि सरकार नुसतं तोंड देखले घोषणा करते. होर्डिंग बाज सरकार झाले. फक्त होर्डिंग बाज. हे खोक्यावाल्यांचं सरकार आहे, हे घोषणावाल्यांचं सरकार आहे. आणि सरकार महिलांना न्याय नाही देऊ शकत. कारण या सरकारच्या या घोषणा नुसतं घोषणा म्हणून घ्याव्यात, यातलं कोणताही सिरियसनेस या सरकारला सरकारच्या राजकीय धोरणाशी नाही आहे, राज्याच्या हिताशी नाही आहे. आणि या सरकार मला वाटतं घोषणापुरतं हे सरकार एवढंच मला म्हणता येईल. पंकजा मुंडेंना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बीड आणि परळीत मुंडे समर्थकांनी जल्लोष केला. बीडच्या भाजप मध्यवर्ती कार्यालयाबाहेर तर परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समस्त मुंडे समर्थकांनी एकत्र येत हा जल्लोष केला. यावेळी पंकजा मुंडे यांच्या नावाने घोषणाबाजी करत एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडत हा जल्लोष साजरा करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. या पराभवानंतर सर्व समर्थकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. मात्र अखेर भाजपकडून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेत संधी देण्यात आली.
परंतु गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे यांची राजकीय पुनर्वसन करण्याची मागणी समर्थकांकडून केली जाते. आता डुबती नाव वाचवण्यासाठी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची संधी दिली असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. नाराजी वगैरे असं नाही म्हणता येणार, कारण की आत्ता जे लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये अल्पशा मताने ताईंचा पराभव झाला होता. त्याच्यामुळं संपूर्ण राज्यातले कार्यकर्ते या ठिकाणी नाराजी व्यक्त करत होते. काही कार्यकर्त्यांनी तर स्वतःचं आत्मबलिदान त्या ठिकाणी दिलेलं आहे, आत्महत्या केलेल्या आहेत कार्यकर्त्यांनी. म्हणून ताईचं पुनर्वसन व्हावं ही सगळ्या कार्यकर्त्यांची, आमची सगळ्यांची भावना होती. आणि आज भारतीय जनता पार्टीने तो निर्णय घेतला आणि ताईंना विधान परिषदेवरती ह्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामुळं एकीकडं एका डोळ्यामध्ये अश्रू आहेत आमच्या आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंद आहे. आज जो निर्णय या ठिकाणी भाजपने घेतलेला आहे ते अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे, कारण की सर्व कार्यकर्त्यांची भावना होती ताईंचं पुनर्वसन झालं पाहिजे, ताई ह्या राज्याच्या मंत्री झाल्या पाहिजेत, अशी कार्यकर्त्यांची भावना होती. म्हणून या ठिकाणी आज परिषदेची जी यादी डिक्लेअर झाली पार्टीच्या वतीने अधिकृतपणे, त्याच्यामध्ये ताईंचं नाव, पंकजाताईंचं नाव हे 1 नंबरला या ठिकाणी पक्षाने या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याच्यामुळं कार्यकर्त्याच्या मनामध्ये आनंद या ठिकाणी संचारलेला आहे. माणगावमध्ये वनवासी कल्याण आश्रमशाळा इयत्ता 1ली मध्ये शिकणारी 6 वर्षीय विद्यार्थिनी नेत्रा भरत लेंडी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. नेत्रा ही पेण तालुक्यातील बोरावडी येथील रहिवाशी असून 2 दिवसापासून आजारी असून तिच्यावर उपचार चालू होते असे तिच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र शाळेतील शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाला असून हा आरोप संतप्त पालक आणि नातेवाईक त्यांच्यावर करत आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालयासमोर गोंधळ घालत नातेवाईक व पालक यांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण होते. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकारी व आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. आता जे काही संस्थेचा दोष असेल किंवा कोणाचे असेल त्याच्यावर कारवाई करण्याची सुरुवात आतापासून मी जातो, शाळेवर जातो, शाळेत वस्तुस्थिती चौकशी करतो आणि हायर अथॉरिटी आमचे जे आहेत त्यांना मी जसा रिपोर्ट करतो त्याच्यावर लवकर कारवाई होईल. आणि आमच्या शासकीय आश्रम म्हणजे आम्ही शासनाचं असल्या अनुदान त्यांना संस्थेला देतो आणि मॅनेजमेंट सगळं संस्थेचं असतं. संस्थेचं जर काय असेल तर संस्थेला आम्ही कळू किंवा तो रिपोर्ट आपण म्हणजे शासनाला देऊ आणि लवकरात लवकर कारवाई होईल एवढं मी आश्वासन देतो. नेरळ येथे मतमोजणी केंद्राच्या बाहेर भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने येताना दिसले. ठाकरे गटाकडून अनिल परब यांचा विजय उत्सव साजरा केला जातोय तर भाजपकडून निरंजन डावखरे यांचा विजय साजरा केला जात असताना ते आमनेसामने आल्याचे दिसले. भारतीय दंड संहितेमध्ये 511 कलम आहेत तर न्याय संहितेमध्ये 358 कलम आहेत. यामध्ये बदल करीत 30 कलमांमध्ये शिक्षा वाढवण्यात आली आहे. 83 कलमांमध्ये दंड वाढवला आहे तर 23 कलमांमध्ये कमीत कमी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील नवी मुंबईमध्ये याबाबत पहिला पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आला. या कायद्यामध्ये राबवण्यात आलेल्या सुधारणेनुसार नवी मुंबई शहराला 2 फॉरेन्सिक गाड्या, 6 फॉरेन्सिक बाईक दिल्यात. नागरिकांना न्याय देणारे आणि आरोपींना शिक्षेच्या कचाट्यातून सुटका न देणारे कायदे करण्यात येणार आहेत अशी माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. आजपासून देशभरात 3 नवीन कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. हे क्रिमिनल मेजर ॲक्ट्स आहेत. IPCच्या बदल्यात भारतीय न्याय संहिता, CRPCच्या बदल्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या बदल्यात भारतीय साक्ष अधिनियम, या 3 कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन आज संपूर्ण देशभरात सुरू झालेलं आहे. महाराष्ट्रात आणि नवी मुंबईमध्ये पण आम्ही पूर्ण पद्धतीने सुसज्ज आहोत. ह्या कायद्यांमध्ये जे कलमांमध्ये आणि पनिशमेंट्स, द्रव्यदंड याच्यामध्ये जे बदल आहेत त्याच्याबद्दलचा अवेअरनेस आम्ही सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्न करतो आहे. ह्याच्यामध्ये जे प्रोसिजरल बदल झालेले आहेत, जे नागरिकांसाठी जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याचे अवेअरनेस कॅम्पेनसुद्धा आम्ही पोलीस स्टेशन स्तरावर सातत्याने करणार आहोत.
या कायद्यांच्या इम्प्लिमेंटेशनसाठी ज्या गोष्टी लागतात त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे नंबर ऑफ इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्सची संख्या वाढवणं, ती आम्ही ऑलरेडी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये वाढवलेली आहे. त्यानंतर त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी योग्य ट्रेनिंग या 3 कायद्यांचं देणं गरजेचं आहे. ते सुद्धा आमच्या इथे संपूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. या कायद्यांमध्ये महत्त्वाचा पार्ट दिलेला आहे डिजिटल एव्हिडन्स कलेक्शन करण्यासाठी, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सर्च सीजर हे जर ऑपरेशन्स असतील आहेत तर घटनास्थळ पंचनामा किंवा विटनेसेसचे स्टेटमेंट्स या सर्वांचं डिजिटल व्हिडिओग्राफी किंवा ऑडिओ रेकॉर्ड करण्याचं जे प्रावधान आहे ते आम्ही ऑलरेडी यथार्थ नावाची जी आमची कार्यप्रणाली आहे त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे. त्यानंतर जे इलेक्ट्रॉनिक समन्स जे पाठवण्याचं प्रावधान या कायद्यांमध्ये आहे त्याचं पण इम्प्लिमेंटेशन आम्ही नवी मुंबईमध्ये सुरू केलेलं आहे. अशा पद्धतीने आणि महत्त्वाचं म्हणजे जे 7 वर्षावरील जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरी FSLची जी व्हॅन आहे, ज्याला आपण इन्व्हेस्टिगेशन कार म्हणतो, ज्याच्यावर फॉरेन्सिक एक्सपर्ट्स असतात, त्या प्रत्येक झोनला एक अशा पद्धतीने 2 इन्व्हेस्टिगेशन कार्स नवी मुंबईमध्ये सुसज्ज झालेले आहेत आणि 7 वर्षावरील प्रत्येक गुन्ह्याला ह्या इन्व्हेस्टिगेशन कार्स व्हिजिट देणार आहेत आणि तिथे सायंटिफिक पद्धतीने एव्हिडन्स कलेक्शन करणार आहेत. सो अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई आणि नागपूर पोलीस आयुक्तालयांमध्ये हे मॉडेल इम्प्लिमेंटेशन विथ इन्व्हेस्टिगेशन कार सुरू झालेलं आहे. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम इतर युनिट्समध्ये सुद्धा ह्या गोष्टी सुरू होतील आहेत. ह्यासाठी लागणारा अवेअरनेस जो आहे तो आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवत आहे, सो दॅट दे बिकम अवेअर अबाउट त्यांचे अधिकार आणि राईट्सबद्दल त्यांनी अवेअर व्हावं या संदर्भात. धन्यवाद. सर, एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की देशात कायदा जरी मध्यंतरीपासून लागू झाला असेल तरी पण महाराष्ट्रामध्ये 2 म्हणजे नागपूर आणि नवी मुंबईची देखील नियुक्ती मॉडेल म्हणून केली आहे. परंतु राज्यामध्ये नवी मुंबई ही पहिल्यापासूनच 1 वर्षापासूनच आघाडीवरती आहे. म्हणजे कायदा येण्याच्या अगोदरच आपण आघाडीवरती आहोत. फॉर्च्युनेटली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये आपण ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशन कार्यक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे यथार्थ कार्यप्रणाली ऑलरेडी इम्प्लिमेंटेड आहे. इन्व्हेस्टिगेशन बाईक म्हणतो आपण, जे की इन्व्हेस्टिगेशन कारचं एक छोटं रूप आहे, ते सुद्धा आपल्याकडे ऑलरेडी अंमलात आहे. तपासी अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्याचं काम आपण ऑलरेडी नेल्सन सिस्टमच्या माध्यमातून केलेलं आहे आणि आपल्याकडे ऑलरेडी ई-समन्स हे वर्षभरापासून ऑलरेडी अस्तित्वात आहे, आपण ऑलरेडी पाठवतच असतो. तर ह्या गोष्टी फॉर्च्युनेटली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये आपण तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.